सुखी असतात पण जे विद्वान असतात बाकीचं मी काय बोलत नाही आणि म्हणून म्हणून कधी पण बघायचं असं सांगायचं मुद्दा असा की त्यांना जर तुम्ही पाहिलं असं संत महात्मे विद्वान असतात त्यांच्या वाणीमध्ये एक सरस्वती असते नाही त्या गोष्टी जे ज्ञान आहे की नाही ते ज्ञान सगळ्यात जर काही पातळ असेल तर ते ज्ञान आहे पाण्यापेक्षा जर काही पातळ असेल ते ज्ञान आहे म्हणून सगळ्यात पेक्षा जर कलंक जर कोणता असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणतो कोळसा नाही त्याला आपण बाप कलंक येतो तर असं सांगायचं मुद्दा आता बाकीच्या विषयाकडे आपलं जायचं नाही आपल्याला फक्त क्षेत्रात माहिती नाही काही माणसं म्हणतात बा झाला आता आम्ही इथपर्यंत आलो ना आता धन्य पावलं आता इथूनच आपलं परत चला अहो इथपर्यंत जरी आले तुम्ही इथून जरी पाऊल ठेवून जरी गेले तरी तुमचे पुण्य तुमच्या पदरामध्ये पडलं आणि जरी तिथून पुढे तुम्ही चंद्रभागेला जरी गेला स्नान केलं त्या ठिकाणी चंद्रभागेला नुसतं जरी नाही आंघोळ केली तरी हरकत नाही नुसतं डोळ्याने पाहिलं तरी तुम्हाला सांगावं लागतं मला मग हा बरोबर टाळी काय वाजवली टाळी आता जर नाही ना वाजवली मग पुढल्या जन्मामध्ये आपल्याला टाळी वाजवली टाळी टाळी टाळा टाळी लोकला नाद अलग लक्षात ज्याला हात नाही त्याला विचारा ज्याला पाय नाही त्याला विचारा मागच्या कीर्तनामध्ये कुणीतरी तो आपण घेतला होता कुर्मदास तुम्ही सांगितलं ना कुर्मदासाचा महिमा आमच्या कंटे महाराजांनी कुर्मदासाचा महिमा सांगितला म्हणजे इतकी आस लागते त्या पांडुरंगाच्या परमात्म्यासाठी अंतकरणापासून लागते आहे की वरून नाही बरं का माणसं वरून प्रेम करण्यात काही मजा नाही प्रेम कोणाच्या विषयी असो पण ते अंतकरणात नसतं वरवर प्रेम जास्त काळ टिकत नाही तात्पुरतं टिकत नाही आणि उघड पितळ झाल्याशिवाय राहत नाही आता आम्ही तीर्थयात्रेला गेलो टाळा आणला घेतला बा पप्पाच्या आईने टाळ घेतला लाईट टाळ भारी वाजते आता बाहेर पण टाळ स्वस्तामध्ये मिळतात ते आपलं लहान बारकी आणि म्हणलं की एवढं पितळ एवढं तुम्ही स्वस्त देता म्हणले बाबा खरंच पितळ जाता आम्हाला तर काय करते घरी गेल्यानंतर पप्पाने वाजवला फुटेला अडकवला वर्षी भरणे पाहिलं तर अख्खं पांढरं झालं लोकांनी दिसायला लागली म्हणजे वरून पितळ कधी ना कधी माणसाची म्हण आहे कधीतरी पितळ उघड तस प्रेम असावं माणसाने तसं या ठिकाणी या क्षेत्राचा महिमा सांगत असताना महाराज म्हणतात हे क्षेत्र असं आहे नाही तुम्ही काही जरी केलं नाही तुम्ही भेटायला गेलं तरी हरकत नाही लांबून दुरून जरी पाहिलं तरी तुम्हाला पुण्य प्राप्त आहे दुसरी गोष्ट असं तुम्ही पुढे गेल्यानंतर त्या गर्दीमध्ये नाही तुम्हाला जातात काही आता त्या काही लोकांनी आता राज्य धरून बघा निसते राग लागली 12-12 तास लोक लाईन वगैरे आहे की नाही 12-12 तास 14-14 एक जण मला म्हणलं महाराज मला ताटून उभं मरायची वेळ आली सांगायचा मुद्दा असा जरी नाही तुम्हाला गर्दीमध्ये तुम्हाला जाता आलं महाराज म्हणतात तुम्ही गर्दीत जाऊ नका पण जरी नुसतं लांबून जरी देवाचा कळस जरी पाहिजे आता आमच्यासारखा सशक्त म्हणा अशक्त म्हणतो सशक्त नाही अशक्त आपण किरकोळ माणसं आहे आपण गर्दीत जायच्या भानगडीत पडत एकदा गेलो आम्ही धक्के खाऊन परत आलो
जीव घाबरा झाला. परत म्हणलं पांडुरंगा आता तुम्ही लांबून कळस पाहिला. आणि आता सध्या देव काळसावर आहे बरं का सगळ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी. जसं ज्ञानोबाची ज्या टायमाला पालखी निघते ना मंदिरातून त्या टायमाला त्याचं शास्त्र असं आहे जोपर्यंत कळस आणत नाही तोपर्यंत माऊलीच्या पालखी मंदिरातून निघत नाही. अजूनही वारकरी आतमध्ये भजन करतात. जेव्हा वरला कळस आलंय तेव्हा माऊलीची पालखी बाहेर निघते लक्षात. आणि प्रत्यक्ष माऊली सुद्धा कशी आहे अवतार पांडुरंग आहे की नाही. आता हे जीवाशिवातून दिले नाही आपण आरतीमध्ये म्हणतो नाही अवतार पांडुरंग. माऊली साक्षात महाविष्णूचा अवतार आणि अवतार पांडुरंग आहे. आणि पांडुरंगच पांडुरंगाला भेटायला चाललाय. जसं गंगा जशी सागराला मिळायला जाते ती जशी अलिप्त होत नाही तसं असणारा आपला जो जीव आहे हा परमेश्वरी अंश आहे. आत्मा हा अंश आहे परमेश्वराचा अंश आहे. जेव्हा जीवातून आत्म्याचे विलीन होतं त्या टायमाला आपण स्वस्वरूपाला प्राप्त होतो. देवाची या द्वारी उभाक्षर घरी तेरे मुक्तीच्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना करी असं दिसत. पण काय सांगितलं हरिपाठामध्ये देवाची या द्वारी देवाच्या हरीच्या मुखी आलं पाहिजे. कोणाचं नाव आलं पाहिजे हरिमुखी म्हणा. हरीचं मुख हे जेव्हा आपल्याला कळेल त्या टायमाला त्या मुखाला भगवंताचं नाम आपल्या अंतकरणात येईल. त्या टायमाला नुसतं प्रदक्षिणा केली तरी त्या ठिकाणी आपल्याला पुण्य प्राप्त होत आहे. सांगायचा मुद्दा असा सगळ्यात असणार हे क्षेत्र आहे की या कलियुगामध्ये फक्त जर जीवाचा उतार व्हायचा असेल तर तो फक्त नामाने होऊ शकतो. आणि म्हणून नामाचं कीर्तन साधन काही सोपे साया सजावे आणि असं असणार जे नाम आहे ते एकदा तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमाने घ्यावं.
फोटो घ्या संत जन ऐसे हरिचे दास ऐसा नाम घोष सांगा कोटी ऐसे चंद्र भागा ऐसे ऐसा देवरी देव कोठे तुका म्हणे आम्हा अनाथ कारणे तुका म्हणे आम्हा अनाथ कारणे पंढरी निर्माण केले देवे असं या जो अभंगाचा अर्थ असा आहे. थोडासा माझ्या अल्पशा मतीनं अल्पबुद्धीनं या ठिकाणी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तव जर पाहिलं गेलं कोणती गोष्ट काही गोष्टी कसं असतं माहिती का ठरवून घडत नाही पण अचानकपणे ज्या काही गोष्टी घडतात ना तर त्या सहजासहजी होऊन जातं. हाच माझा अनुभव आहे. काही गोष्टी आपण ठरवलं की ते होऊ शकत नाही पण अचानकपणे जी काही जर गोष्ट केली तर नक्की ती यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. तसं आताच्या असणारची काय सेवा ही अचानकच सेवा म्हणायची. आता आमच्यामध्ये चालले कुणी करायचं साहेब मला म्हटले आज महाराज तुम्हाला काय यायचं ना 2 दिवस राहिले काय आनंद घ्यायचा एवढं करा आणि दणदणीत कार्यक्रम काय तुमच्या मनात ठेवू नका की आम्ही तुमच्याकडून आम्हाला इथे सेवा मिळाली नाही असं काही मनात तुमच्या ठेवू नका. तुमच्या वाट्याला आलेली सेवा तुम्ही आनंदाने कशी येईल तशी करा आहे की नाही. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या अभंगाचा धावता भावाचा असा आहे की असं या ठिकाणी तुकोबराय म्हणतात मला इकडे सिग्नल द्या बरं का दिसत नाही काय रिमोट करून असं सिग्नल देत जावा नाहीतर मग माझी गाडी सुटली की सुटली शेअर काढत एकदम लक्ष आहेत माझं म्हणायचं माका जास्त लाभ कारण माझे भांडवल कमी आहे त्याचे काय करणार खरं मला काय हरकत आहे. जर भाजी संपलं तर लगेच आमचे वरण संपलं की आम्ही लगेच पाणी लांबव तुम्ही म्हटलं पाणी टाकून भाजी आमची लांबव तर लांबू शकतो नाही असं नाही पण सांगायचा मुद्दा असा जमणे आता आपण जाता आता फक्त चंद्रभागा ऐसी चंद्रभागा आपण फक्त आता चंद्रभागेचं थोडक्यात उदाहरण पाहू ही चंद्रभागा निर्माण झाली कशी ही आली कशी आणि या ठिकाणी महिमा कसा आहे हे थोडक्यात पाहायचं आणि मग आपली सेवा या ठिकाणी थांबवायची का कारण मी काय जास्त अभ्यास माणूस असं काय तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मी एकदम साधा माणूस ही तुमची कृपा आहे. जसं एकनाथ महाराज म्हणायचे त्या गावबाबा नाही का त्याला सांगायचं मी गेल्यानंतर हे राहिलेलं रामायण कोण लिहीन माझा गाव बाबा आहे का नाही. तो नुसतं पोळ्या खायचा झोपायचा नेहमी काम करायचं सेवा करायचं ना दुसरं काही करत नव्हता. आणि आज ज्यांच्या पुण्याने आपण आज वारी करतो ज्यांच्या पुण्याने या ठिकाणी तीर्थक्षेत्राला आनंदाने आज 14 दिवस चालतो जर आपल्यावर जो खऱ्या अर्थांचे उपकार कोणाचे असतील तर ते भानुदासांचे उपकार एकनाथ महाराजांचे उपकार. जर भानुदास महाराजांनी
कर्नाटकात जर पांडुरंगाला जर आणलं नसतं तर आपणही वारीला पंढरपूरला आलो नसतं. आणि खऱ्या अर्थाने त्यांची कृपा आपल्यावर आहे असो. म्हणून नाथांचं या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा, नाथ राय भानुदास एकनाथ आपण त्यांचं भजन नेहमी देतात. नाही. आणि तो कर्नाटक ज्यांनी नेला त्या राजाचं नाव होतं कृष्णकांत आहे की नाही. तर ते कृष्णकांत राजाने त्यांना देवगिरीचे राजे होते त्यांनी त्यांना त्या ठिकाणी नेलं. पण जाताना देवाने सांगितलं मी तुमच्याकडे जातो पण त्या ठिकाणी गेल्यानंतर जर माझ्या भक्ताला काही जर त्रास झाला तर मी एक दिवस सुद्धा त्या ठिकाणी थांबणार नाही. आणि असं सांगितल्यानंतर जेव्हा या ठिकाणी पंढरपूरची जशी आषाढी वारी जशी आली तसे सगळे वारकरी त्यांनी पाहिलं की देव मंदिरामध्ये नाही, आता करायचं काय. सगळ्यांनी मोठा आकांत मांडला आणि भानुदासा पुढे त्यांनी विनंती केली आता करायचं काय. भानुदास महाराज म्हणले काही काळजी करू नका, आपण देवाला आणू म्हटले. आणि म्हणून भानुदास महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर आता देवाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भानुदासाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू वाहू लागले. आणि देवाला सुद्धा त्या ठिकाणी आज जसं जेव्हा कृष्ण जन्म झाला त्या टायमाला जसे दरवाजे निघावेत बेड्या तुटाव्यात तशी अवस्था झाली. ज्या ठिकाणी मंदिरामध्ये भगवान परमात्मा होते त्या ठिकाणी भानुदास महाराज गेल्यानंतर दरवाजा उघडला गेला, दर्शन झालं. आणि मग भानुदास महाराज म्हणाले देवा अरे म्हटलं तू या राजाच्या राज्यामध्ये आल्यानंतर तुला जर रोजपर्यंत तुपाची पोळी खायला मिळत असेल पण आमच्या ह्या वारकऱ्यांची तुला साधी मीठ भाजी भाकरी तुला गोड नाही का लागली म्हणून तू या ठिकाणी तू आलाय. आमच्यावर रागावलास का, असं झालं का तसं झालं. प्रेमाने गप्पा गोष्टी करता करता दोघंही प्रेमाने आनंदाने नावून निघाले आलं कसं दुःखामध्ये. आणि मग देवाने काय केलं त्या आनंदाच्या भरामध्ये भानुदासाला मिठी मारली आणि देवाने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार सकाळच्या पारी पाहतात तर नेहमीप्रमाणे पूजेला काकडा असेल आल्यानंतर लोकांनी पाहिलं की देवाच्या गळ्यात हार आणि भानुदासाचं देह वाहणार नव्हते. मागाशी बाबांनी सांगितले की देह वाहन हरपले, त्यांचं भजनात चित्त होतं. देवाने हार कधी टाकला हे त्यांनाही कळलं नाही. आणि जेव्हा मंदिरामध्ये लोक आल्यानंतर पूजेला आरतीला आल्यानंतर पाहिलं तर देवाच्या गळ्यातला हार भानुदासांच्या गळ्यामध्ये कसा आला. म्हणून त्या राजाने त्यांना त्या ठिकाणी काय सांगितलं, त्यांनी तो हार चोरीचा आळ त्यांच्यावर आला. जसं जनाबाईचा आला होता तसा त्यांच्यावरही आला. आल्यानंतर शेवटी त्या राजाने फरमास दिलं की यांना सुळावर द्या. आता शेवट त्या सेवकांनी विचारलं तुमची काय इच्छा आहे. तेव्हा भानुदास महाराज म्हणले माझी काहीच इच्छा नाही म्हटले आहे की नाही. माझी इच्छा काय होती की देवदर्शनाला जायची. आता असं म्हटल्यानंतर देवाला पाहिल्यानंतर माझी आता कशाची अपेक्षा राहील ना, तुम्हाला जे काय ते करायचं ते करा. आणि असं म्हटल्यानंतर त्या टायमाला असा झालेला छळ त्या भक्ताचा छळ देवाला सहन होत नाही. आणि मग त्या राजाला सांगितलं तुला मी वचन दिलं की मग जर त्या माझ्या भक्ताला जर छळ झाला एक क्षण सुद्धा या ठिकाणी राहणार नाही. आणि मग तेव्हा प्रेमानं सकाळच्या बारीत ते कबूल करावं लागलं राजाला. त्या सुळाचं पाणी झालं, फूल निर्माण झालं आणि देव स्वतः भानुदासा संगे पंढरपूरला आले. असं हे पंढरपूरचा महिमा आहे. आता चंद्रभागा कशी झाली चिताई तर फार मोठा आहे. महाभारतामध्ये असं सांगितलं जातं, त्या काळामध्ये असं पुराणामध्ये कथा सांगितली जाते ज्या टायमाला ह्या पृथ्वी तलावर
राक्षसांचं राज्य होतं. त्या टायमाला एक त्रिपुरसुराचा नावाचा राक्षस या पृथ्वीतलावर फार माजला होता आणि त्या माजला असताना अनेक देव दैत्याला त्यांनी त्रासून सोडलं. शेवटी भगवान शंकराकडे सगळे देव गेले आणि भगवान शिवशंकराच्या त्या गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रार्थना केली. तेव्हा भगवान शिवशंकर उठले. एक पाय त्यांनी पृथ्वीवर ठेवला पुढं आणि एक पाय आपल्या नंदीवर ठेवला आणि त्या त्रिपुरा संघ लढाई करता करता त्यांच्या शरीरातून जो घाम त्या ठिकाणी जो पडला गेला त्या ठिकाणी जी गंगा निर्माण झाली ती ही चंद्रभागा. आणि आजही ही चंद्रभागा या भगवान श्री शंकराच्या घामापासून निर्माण झालेली चंद्रभागा जेव्हा पृथ्वी तलावर आली आणि आल्यानंतर तिचा ओघ इतका काही मोठा होता. त्या टायमाला प्रत्येक गावामध्ये क्षेत्रपाल म्हणून भैरवनाथाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये असतं. ते भैरवनाथाने पाहिलं की आता हे आलेलं संकट आता नक्कीच आपल्या गावाला त्रासदायक ठरेल म्हणून त्या भैरवनाथाने मोठं स्वरूपकार त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. आलं का? मोठं 11 देखील धारण केल्यानंतर भगवान शिवशंकरचा अंश आहे काल भैरवनाथ बरं का. त्याला क्षेत्रपाल म्हटलं. क्षेत्रपाल म्हणजे क्षेत्राचं रक्षण करणारा त्याला भगवान क्षेत्रपाल म्हणतात. आणि असं काळ भैरवाने पाहिल्यानंतर गंगे घाबरली. जे गंगा निर्माण झाली भगवान शंकराच्या गामातून ती घाबरली. आता म्हणले काय करावं म्हणून त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी विष्णूची प्रार्थना केली, पांडुरंगाची प्रार्थना केली. आणि मग प्रार्थना केल्यानंतर पांडुरंगाला सांगितलं त्या टायमाला बाई तू म्हटले असे जा. त्यांनी तो क्षेत्रपाल आहे तिथं ते कर्तव्य करतोय त्याचं काम निरीक्षण करणं. जरी तुला त्यांनी अडवलं असेल तर तू माझ्या काय या ठिकाणी आलेली आहे नगरीमध्ये मी तुला नाही म्हणत नाही पण तू थोडी जरा वाकडी वाट करून जा. म्हणून त्या ठिकाणी चंद्रभागा ही चंद्राच्या कोरेप्रमाणे त्या ठिकाणी वाकडी वाट करून गेली. आता किती जरी पूर आला तरी पण ती मर्यादा उल्लंघन करत नाही. लक्षात करा. सांगायचा मुद्दा असा आणि त्या चंद्राच्या आकाराप्रमाणे असल्या कारणानं तिला चंद्रभागा या ठिकाणी नाव आहे. असं वर्णन या ठिकाणी सांगितलं होतं. असा तीर्थाचा महिमा आहे, क्षेत्राचा महिमा आहे आणि सर्वांचं जे दैवत आहे ज्याचं कुणी असो. एकदा मोठ्या प्रेमानं सर्वांना भजन करू. हरी तुका म्हण्या मानता कर 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 Oh
सर्वांनी त्या मुलाखतचा टाळी वाजवावं. वस्त्र असेल सुंदर असं तुमचं मनोरंजन या ठिकाणी झालेलं आहे आणि हाच आनंद हा सोहळा आणि म्हणून अशा आपण या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी करायचं असतं नेहमी. म्हणून मुखाने नाव हाताने टाळी वाजवायचे असते. आजच्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया आपल्या अनेक युगामधला अनुभव या ठिकाणी प्राप्त करत असताना आज या सोहळ्यामध्ये चालत असताना ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम या ठिकाणी ऐसे संत म्हणजे आज या वारीमध्ये अनेक संतांच्या पालख्या आलेल्या आहेत आणि ऐसे हरीचे दास म्हणजे तुम्ही आम्ही वारकरी. दासाचा अर्थ सेवक आहे. जे सेवक करतात त्याला दास म्हटलं जातं आणि संत म्हटलं की अनेक असणारे जे संत आहेत या ठिकाणी असे सर्व संतांच्या पालख्या आज पंढरपुरामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. काय हरकत नाही. आता शेवटच्या काळामध्ये तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आम्हा याचा अर्थ असा आहे तुकोबरायांनी आपल्या स्वतः करता काही मागितलं नाही आहे की नाही. तुझं माझं आणि आम्हा आहे की नाही. आपण एखाद्याकडे काही मागायला गेलो माझ्यासाठी द्या म्हणतो आहे की नाही. पण या ठिकाणी तुकोबरायांनी स्वतः करता काही मागितलं नाही. सर्व समाजाकरता सर्व जीवाकरता कल्याण व्हावं म्हणून या ठिकाणी ते प्रार्थना करतात. तुका म्हणे आम्हा अनाथ जे अनाथ जीव आहेत ज्यांना कोणी मायबाप नाही ज्यांना कोणीच नाही त्याच्यासाठी त्यांना तारण्यासाठी त्यांना मोक्ष प्राप्त करण्यासाठी तुकोबराय भगवंताकडे विनंती करतात. ते सांगतात त्याच्यासाठी ही पंढरी या अनाथ जीवासाठी निर्माण केली. पंढरी देवी निर्माण केली असो म्हणून अशा ह्या सोहळ्यामध्ये वारीमध्ये चालत असताना
या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवाचं नक्कीच कल्याण होईल याच्यावर तुम्ही शंकाच घेऊ नका. आलं लक्षात का? तर तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहोत. काहीतरी पूर्वी जन्मत पुण्य केलंय म्हणून हा सुख सोहळा आपल्याला पाहिला, डोळ्याने पाहिला तरी आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. असं इथून पुढं आतापर्यंत तुम्हाला मला सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत तुम्हाला तुकोबराय म्हणतात नाही तुमच्या जीवनामध्ये प्रपंच करत आतापर्यंत तुम्ही आला असाल तसं सुख दुःख तुम्ही कष्ट सहन केले असेल पण इथून पुढे तरी आता भगवंताचं नामचिंतन करावं. प्रपंचावरली असणारी माया थोडी थोडी कमी करावं. जसं चिखल कमळामध्ये असतं आणि पाणी सोडून जसं आलेच असतं तसं आपण संसारात राहायचं पण संसार असून संसारी आहे का नाही? बरोबर ना? तुकोबरायांनी सुद्धा संसार केला नाही असं नाही. संपूर्ण जीवन परमार्थ करता केलं. हा देह या जीवाचा त्या ठिकाणी उद्धार करून घेण्यासाठी आहे. म्हणून तुमचं आमचं सर्वांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असं सांगायचं मुद्दा असा की जसं आपले मगाशी तुम्हाला मी सांगितलं काका म्हणजे आपले भगवान श्रीकृष्ण आहे. अख्खा डोंगर त्यांनी आपण फक्त आम्ही काय करणार डोंगरी का ठरवणार आणि त्यांनी नुसती कमी बाजूला काढू द्या हा कडून आमच्या डोंगर काढली. अहो मी चांगला तुम्ही चालू शकते दुसरा जर आला तर तो त्याला म्हणते तर कुठ पुन्हा आलं पण तसं काकांचं हृदय नाही अथांग सागरासारखं आहे आणि प्रेम आहेत कसं करा त्यांना संत म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. असं सांगायचं मुद्दा असा हे कोणाचं काम नाही लक्षात आणि कोणी कोणाचं वर्णन करावं. अहो चांगल्या मोठ्या पैरांचं वर्णनच करावं. आमच्यासारख्या चहा पिणाऱ्या माणसाने काय वर्णन करावं म्हणून त्यालाही सुद्धा एक मर्यादा असावी लागते. आणि आपण आपली पायरी पाहून किंवा आपली योग्यता पाहूनच माणसांचा आपण राहावं हा मुद्दा आहे. असं सांगायचा मुद्दा असा की एवढं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं असताना सुद्धा आपण गलत का वागावं याचं माझं फार दुःख वाटतं. म्हणून त्यांनी जसं आज समाजामध्ये जर आदर्श वारीमध्ये जर कोणाचं नाव घेतलं जात असेल तर गजानन महाराजांच्या पालखीचं नाव घेतलं त्याच्याच पाठीमागे आपल्या ह्या वारीचं नाव निघालंच पाहिजे. म्हणून याचा आदर्श आपण स्वीकारावा, स्वच्छता राखावी. तुम्हाला कदाचित एक कमी भजन आलं तर चालेल पण स्वच्छतेला तुम्ही प्राधान्य द्या. कोणत्याही गावात जर गेलं कारण ही साधी गोष्ट नाही लक्षात आलं. आज आपला हा जो वारीचा कार्यक्रम आहे आज संपूर्ण इंटरनेटवर संपूर्ण महाराष्ट्र पाहत असतो. याची तुम्हाला जर आपण नाही पाळलं तर आपण आदर्श तरी माणसाने घेतला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये चांगलं राहिलं पाहिजे. स्वच्छतेला पहिले प्राधान्य दिलं जातं. माणसाची मन आहे जिथं हात फिरे तिथे लक्ष्मी असते. तसं आपण ज्या ठिकाणी स्वच्छता ठेवतो त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. म्हणून आपल्याही या दिंडीला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागता कामा नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि इथून गेल्यानंतर आयुष्यभर त्या म्हणजे आपल्याला गेल्यानंतर लोक विचारणार आहेत स्मरणामध्ये राहिलं पाहिजे आणि ते 8 दिवस आपल्यातून ते जाणार नाहीत लक्षात आलं. आज 2 दिवसांनी आपण बेटचा पारच सोडणार आहोत. वास्तविक जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पौर्णिमेच्या लाह्या काला केल्याशिवाय जात नाही. पण आपण पौर्णिमेचा काला करत नाही. आपले घोटी कालवा काल पाहिजे. आताच काय तयारी परत घ्यायची तयारी
कधी सकाळी काला होतोय गाडीला बसतोय कोणी वाटायला पाहणार नाही आहे ना ते बघा आता काकांना म्हणणार की तुमची भांडी मागलं कोणी सांभाळायची याचा कोणी विचार करणार नाही याचा विचार आपण केलं पाहिजे नाही की नाही हे आपल्या घरातलं कुटुंब आहे आणि हे कुटुंब जसा माऊली म्हणतात मोगरा फुलला आणि त्याचा वेळ गेला गगनावरी तसा आपल्या ह्या वारीचा वेळ अशा गुण्या गोविंदानं आहे की नाही एक आदर्श वारी व्हावी या दृष्टिकोनातून भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करतो की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काकांची वारी ही आबादीच मोठी वृक्ष मोगऱ्यासारखी व्हावी आकाशावर व्हावी आणि तोपर्यंत तेवत राहावी एवढी प्रार्थना करतो आणि तुमच्या आमच्या जीवाला या ठिकाणी एकच प्रार्थना करतो की भगवंता ही चांगली सद्बुद्धी देईल एकच नाही परंतु आपल्या सर्वांच्या वारक्याच्या आशीर्वादानं त्यांच्या पुण्यानं या ठिकाणी मी थांबतो आणि तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी आज या कीर्तनासाठी ज्यांनी मला सहकार्य केलं तुम्ही टाळकरी आहात सर्व या ठिकाणी पेटी मास्तर असेल पखवाज वादक असतील आणि सगळ्यात महत्वाचं काम जिथे भगवंताचं रामाचं नाव घेतलं जातं ज्या ज्या ठिकाणी कथा चालतात देवाधिकाची त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणजे हजर असतात त्यांचं या ठिकाणी मी दर्शन घेतो आणि त्यांचंही कौतुक मानतो असे आपले हनुमंतराय रामदास महाराज चाणक यांनी उत्कृष्ट अशी सेवा केली आहे की नाही वाल्ल्याचं वाल्मिक कोणी झालं त्यांचा इथं सांगायला नको ते खरं वाल्मिक ऋषी झाले हे भाग्य म्हणायचं आहे की नाही म्हणजे कोणाचं पुण्य लागते असं झालेली सेवा काकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी तुमच्या सर्व मायबापाच्या चरणी आशीर्वादाने आतापर्यंत या वारीमध्ये माझ्या हातून आता मला काय बोलण्याची तुमच्या पुढे संधी नाही पण या संधीचा फायदा घेऊन मी फक्त आता तुमच्या सर्वांचं या ठिकाणी मी माफी मागतो आम्ही शेवट या नात्यानं जरी तुम्हाला काही बोललो असेल आलं लक्षात का काही माझ्या हातून चुका घडल्या असतील आम्ही बोललो नाही आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही ते तुम्हाला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तसं तुकोबराय म्हणतात धन्याचा तुम्हाला मी आम्हाला भारवारी आम्ही जी नवजण जी बॉडी आहे का नाही ती आम्ही आम्हाला आहे का नाही आम्ही त्यांचं फक्त काय केलं ते जे सांगत त्यांचं पालन फक्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय एवढं फक्त आहे आमच्या अजून किंवा आमच्या शेवट या नात्याला कुणाला कोणी काय बोलत असेल काही चुका झाल्या असतील कुणी रागवलं असेल कुणी बोलवलं असेल तर ते तुम्ही आपल्या बाजूला टाका जे चांगलं असेल ते पदरात घ्या आणि कसं प्रेमाने मोठ्याने आम्हाला तुम्ही असतं की चांगलं कसं होईल चांगलं कसं सुविधा मिळेल चांगली कसं स्वच्छता राहील आणि आपल्या दिंडीला कशा चांगल्या प्रकारे आदर्श उपयुक्त लोकांनी आपल्याकडे पाहावी या दृष्टिकोनातून आमचा हा अट्टहास असतो म्हणून स्वच्छता नियमबद्ध आपण जीवन असावं एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि कुठल्याही प्रकारचा आपल्या दिंडीला गालबोट लावून देऊ नका इथून पुढे आपलं हे टेकवायचं लक्षात धरा ही परंपरा आपल्या पाठीमागे सेवा एकदा तुमच्या सर्व मायबापाच्या घरी समर्पित करतो काही चुकलं म्हटलं असेल माझ्या पदरात घ्यायला जे काही माझं चांगलं असेल माझ्या सत्कृत आहे आणि म्हणून माझ्या ज्ञानोबा तुकोबरांच्या चरणी मी माझी सेवा समर्पित करून एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा